अरे आयडिया माझ्याकडे. काय? ऐक रत्ने, तू दाराकडे लक्ष ठेव. तू शूटर येतोय का बघ, तोवर मी झोपतो. म्हणजे मी लक्ष ठेवत बसणार आणि तुम्ही घोरत पडणार नाही. अजिबात नाही, झोपायचं नाही अजिबात, नाहीतर बघा. फायर शूटर इथं हडळ. काय म्हणले? नाही लक्ष ठेव, मी आहे ना, जागा आहे. सोडा मला जाऊ द्या. ओ मॅडम, सोडा मला जाऊ द्या. सोडा मला जाऊ द्या. मला जाऊ द्या मॅडम, मला जाऊ द्या. जाऊ द्या सोडा मला जाऊ दे. सोडा मला जायचंय मला. सोडा मला जाऊ द्या. जाऊ द्या ना मला. मला जाऊ द्या. शांत हो. हे बघ, तुझी साक्ष आमच्यासाठी लई महत्वाची. कसली साक्ष? मी नाही काय साक्ष भिक्ष देणार. हे बघा, मी जर साक्ष दिली ना, ती लोक मला मारून टाकतील. हे बघ, तुला पाहिजे तर मी तुला आत्ता सोडू शकते, पण बाहेर तुझ्या जीवाला 100% धोका आहे. तू जोपर्यंत इथं आहेस तोपर्यंत तू सेफ आहेस. हे बघ, तू या घरात आहेस असा संशय कुणालाच येणार नाही. जोपर्यंत तू या उमऱ्याच्या आत आहेस तोपर्यंत जिवंत आहेस. बाकी तू ठर. हे बघ, माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी तू एकमेव आहेस. मी माझ्या जीवाची बाजी लावली, पण तुला काही होऊ देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. खरंच. ठीक आहे, थांबतो मी. ही म्हणजे काय भंजाळल्या का काय, कोणाला ठाव? आज जाऊन बलमा, कुलूप तो बाहेर ना आला पाहिजे. ठीक आहे, त्याने गोळ्या झाडल्या तर याला धडकून पडतील ना. काय हुशार आहे. झोपा जावा. जरा हळू. इकडे बघ, जरा इकडे बघ, जरा इकडे बघ, समोर बघ. सवे, आज तू काहीतरी छान दिसायला लागलेस का? खरंच? हो. थँक्स. बळवंता, काय रे? काय आलो. ये बस. नाही बस पप्पा, ती स्केच न्यायला आलतो गुंडाच. अरे बाबा, ते स्केच सगळं खराब झालंय तुमच्या मम्मी साहेबामुळं. अरे पाणी टाकून सगळं स्केच खराब करून टाकलं, माहितीये का? हे बघ. आता काय परत करावं लागणार हे सगळं. चहा. थँक्यू. छान आहे. काय स्केच चांगलं आहे, ते खराब झालं ना मम्मीमुळं, असं म्हणायचं. काय रे बालम्या, कवा आलास? ए हुरड फुक्या, कवा आलास? ही काय आता चालू. काय काम काढलंस? तू खराब केलेलं या गुंडाचं स्केच घ्यायला आला होता तू. बरं बालम्या, काय बी झालं तरी येत्या तारखेला सत्याला कोर्टातनं जामीन मिळाला पाहिजे बघ. होय मम्मी, आमचं पण तेच प्रयत्न चालू. हे बघ, तुला तर ठावच असेल का सत्य माझ्याशी बोलत नाही, तेव्हा तुझी काय खुशाली कळत नाही बघ मला. ए बालम्या, हा अरे काय विचारते मी? अरे माणूस का भितड आहेस? ते चहा पितो. हा बोल की. काय काय नमुना घावल्यात बाई मलाच.
शेंगदाणा पोहे आमच्याकडे शेंगाची शेती आहे वाटतं. आई आई आले ठीक आहे. खाऊन घे खा. आई अमृता काय ग हे बघा त्याची काळजी घे. काय बी झालं तरी त्याला घरातनं बाहेर पडू द्यायचं. मंजू अगं आम्ही कसं त्याला आगाई करू आपण मॅनेज. एवढं पण होऊ शकत नाही का आपल्याकडून? आणि त्याला व्यवस्थित खायला प्यायला दे. ठीक आहे. चला. कुठं चला? हा चाललीस का? चाललीस मी नोकरीच्या नावाखाली आणि ती ब्याज आमच्या बोकांनी आणून ठेवलेत. त्याचं काय? आत्ते आत्ते बित्ते काय नाही बघ. कुणाला बी घरात आणून ठेवतेस काय? त्याला खायला घालतेस काय? मला काही पटलेलं नाही बघ. सांगून ठेवते म्हणजे रात सारी झोप नाही मला. हे बघ आत्ते तुझं सगळं मान्य, पण त्याने जीव घेतलाय का आता कुणाचा? म्हणजे काय जीव घ्यायची वाट बघायची मी का? अगं तुम्ही किती बी करा काय बी करा तरी बी तो राज्याला पळून गेलाच होता का नाही? आत्तेच मी जाण नसत्या खायला घातल्याची काय बी. बघ म्हणजे तू चालल्यास नव का? मग त्याला बी घेऊन जा. तो इथनं कुठं बी जाणार नाही. मग तो हाय तवर मी इथं राहणार नाही सांगून ठेवत्या म्हणजे चालतंय. आत्ते मी काय म्हणते कधी निघणार आहेस? तुझी बॅग भरायला घेऊ का लगेच? काय काय भरायचं सांग बरं. वे आमरे माझा काय संबंध आहे याचा? मी नाही हलणार इथला अजिबात. माझं घर आहे, माझ्या भावाचं घर आहे. बघ म्हणजे त्याला घरातनं बाहेर काढा नाहीतर ह्यांचं काय खरं नाही. ह्याच नेहमी हाकलून देईन मी. माझं घर आहे, माझ्या भावाचं घर आहे. चला हिचं चालूच राहणार आहे. मी येते. चालू राहणार म्हणजे काय ग? हा बघ म्हणजे